श्री गणेशाय नमः. अदू आले का सर्व? हां, बरं या. बसा बसा बसा. आज तुम्हाला मी एक ऋषीपुत्र ऋषिकुमार त्याची गोष्ट सांगणार आहे. त्याचं नाव काय होतं? कौशिक होतं. तो फार हुशार होता आणि फार तपश्चर्या करायचा. रोज सकाळी स्नानाला जायचं नदीवरती, नंतर 4-5 ठिकाणी जाऊन भिक्षा मागून आणायचा आणि तपश्चर्या करायचा. दुसरं काही काम नव्हतं. एवढी तपश्चर्या, फार तपश्चर्या केली त्यांनी. मग एके दिवशी तो नदीवरती गेला, आंघोळ केली. आंघोळ करून येत होता. आता भिक्षा मागायला जावं म्हणून निघाला. तितक्यात काय झालं, तिच्या खांद्यावरती काहीतरी पडलं. काय पडलं म्हणून असं वर बघितलं तर वरून काय एक कबूतर जात होता. कबुतरानं शी केली होती तिच्या खांद्यावरती. मग त्याला फार राग आला, डोळे लाल झाले आणि असं पाहिलं वरती. असं वरती पाहिल्यानंतर ते कबूतर मरून पडलं खाली. म्हणजे नुसत्या त्याच्या पाहण्याने, रागाने पाहण्याने ते कबूतर मरून पडलं. मग त्याला आश्चर्य वाटलं, अरे मला सिद्धी प्राप्त झाली. त्याला काय वाटलं, तो फार तपश्चर्या करायचा ना. तपश्चर्या केल्यानंतर काहीतरी सिद्धी प्राप्त होते. त्याला वाटलं आता मला फार सिद्धी प्राप्त झाली. वा वा वा. मग तो भिक्षा मागायला निघाला. मग एका घरासमोर उभा टाकला आणि भिक्षां देही असं म्हणाला. मग भिक्षां देही म्हणाल्यानंतर आतून एका स्त्रीचा आवाज आला, हे ऋषिकुमार थोडं थांबा, मी येते. मग तो थांबला बाहेर. बराच वेळ झाला, 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले. ती काही गृहिणी स्त्री काही बाहेर येत नव्हती. ह्याचा पारा चढू लागला, राग येऊ लागला. मग एक 15 मिनिट गेल्यानंतर ती स्त्री बाहेर आली. बाहेर आल्यानंतर ह्याला फार राग आला होता की मी 15 मिनिट थांबलो इथे, मला भिक्षा द्यायला आली नाही ही, म्हणून त्याने असं रागाने तिच्याकडे पाहिलं. मग रागाने पाहिल्यानंतर ती गृहिणी, ती स्त्री काय म्हणाली, मी का कबूतर आहे का म्हणे मरून जायला. त्याला आश्चर्य वाटलं. त्या कौशिक कुमाराला आश्चर्य वाटलं, हिला कसं माहीत झालं की माझ्या दृष्टीनं, माझ्या क्रोधाने एक कबूतर मेलं ते. मग त्यांनी काय केलं, नमस्कार केला. म्हणलं, हे माते तुला कसं माहीत झालं म्हणे की माझ्या दृष्टीनं, माझ्या क्रोधाने एक कबूतर मेला. तर ती म्हणाली, हे बघ म्हणे, तू काय तपश्चर्या केली होतीस, असं काय केली होतीस ते सांग म्हणे. तर ती गृहिणी काय म्हणाली, हे बघ म्हणे, मी काही तपश्चर्या वगैरे केली नव्हती. मी काय केलं होतं, आता यायला उशीर कशानं झाला ते अगोदर सांगते म्हणाली. मी माझ्या नवऱ्याला जेवण वाढत होते आणि जेवण वाढायला चालू केलं होतं म्हणून मला उशीर झाला यायला, ही पहिली गोष्ट. आणि दुसरं, मी काही तपश्चर्या वगैरे केली नाही. तुझ्यासारखी एवढी कठोर तपश्चर्या मी काही केली नाही. मग मी फक्त माझे पती, माझे मुलं, माझी सासू सासरे यांची सेवा करते. यांना सर्वांना बांधून ठेवते, त्यांना स्वयंपाक करून खाऊ घालते. हेच माझं व्रत आहे म्हणे. माझं दुसरं काही व्रत नाही. हे बघ म्हणे, ही घी भिक्षा आता, आणि मला उशीर झालेला आहे. आता माझ्या नवऱ्याचं जेवण झाल्यानंतर मला सासू सासऱ्याला जेवायला द्यायचं आहे. तू जा म्हणे. तुला आणखीन काही शंका असेल तर तू असं कर म्हणे, ते जिथं व्यापारी असतात ना, व्यापार गल्लीमध्ये जा, तिथं एक तुलाधार वैश्य आहे. त्या तुलाधार वैश्याला जाऊन विचार, मग तो सांगेल. बरं म्हणे, तो भिक्षा घेतला आणि जिथं बिझनेस होत असतो, जिथं दुकानं असतात, तिथं गेला आणि विचारत गेला की तुलाधार वैश्य कुठं असतो. मी एकाने सांगितलं की त्या तुलाधार वैश्याचं घर इथे आहे. मग तो तिकडे गेला
तो वैश्य दुकानात बसला होता. मग याने नमस्कार केला त्या वैश्याना. मग तो तुलादार वैश्य काय म्हणाला, या म्हणे, कौशिक कुमार ऋषीपुत्र या. हां, तुमचं समाधान नाही झालं का? त्या पतिव्रताने जे काही सांगितलं त्याच्यानं तुमचं समाधान नाही झालं का, असं म्हणाला. अरे, ह्याला कसं समजलं की मी त्या भिक्षा मागण्यासाठी पतिव्रता तिकडे गेलो होतो आणि तिनं माझं समाधान केलं नाही, ह्याला कसं समजलं? मग तो म्हणाला का, हे विप्रवर, हे काय म्हणतात काका, तुम्हाला कसं समजलं की मी तिकडे भिक्षा मागायला गेलो होतो? अरे, मला सर्व माहीत आहे. मग तुम्हाला ही सिद्धी कशी प्राप्त झाली? त्याने विचारलं. मला माहीत नाही मला सिद्धी कशी प्राप्त झाली ते, परंतु मी माझा धंदा जो आहे, व्यापाराचा धंदा जो आहे, तो चोख करतो. हां, सगळं तोलून मोलून बरोबर देतो, खोट नाही. आणि माझ्या दुकानामध्ये जे माल आहे ते सगळा माल चांगला आहे, खोटा माल बिलकुल नाही. आणि कोणी येवो, लहान येवो मोठा येवो, मी त्यांना एकच भाव सांगतो की लहानाला त्याला जास्त सांगायचा, श्रीमंताला त्याला कमी सांगायचा, असं नाही. माझा हा धंदा आहे, मी हा धंदा चोख करतो, मी दुसरं काही करत नाही. एवढं केल्यानं तुम्हाला सिद्धी प्राप्त झाली का म्हणे? ते मला माहीत नाही सिद्धी कशानं प्राप्त झाली ते, परंतु मी माझा धंदा चोख करतो. हे बघ म्हणे, आता व्यापार धंद्याची वेळ झालेली आहे. तू असं कर म्हणे, तुला आणखीन जास्त जर काही पाहिजे असेल, ज्ञान किंवा माहिती वगैरे, तर तिकडे जे एक खाटीखाना आहे, त्या खाटीखान्याच्या बाजूला एक धर्मव्याध कसाई राहतो, त्याला जाऊन विचार म्हणे. अरे चा, त्या कसायाकडे जाऊ मी? जा म्हणे. हो, तो सांगेल म्हणे सर्व तुला काय. मग तो गेला विचारात. तो धर्मव्याध जो आहे, त्याला आपण कसाई किंवा मराठीमध्ये खाटीक म्हणतो, तिच्याकडे गेला. खाटीकाचं काम का असतं की मांस विकणे, त्याचा धंदा असतो. मग तो तिच्याकडे गेला, मग त्याने नमस्कार केला. या म्हणे, ऋषीपुत्र कौशिक या. हां, तुमचं त्या पतिव्रतेकडनं समाधान नाही झालं, मग आणखीन तुम्ही तुलादार वैश्याकडे पण गेलो, त्याच्याकडनं काही समाधान झालं नाही, त्याने तुम्हाला माझ्याकडे पाठवलं ना. ह्याला आणखीन आश्चर्य. हा खाटी, हा मांस विकतो, ह्याला कसं माहीत की मी त्या पतिव्रतेकडे भिक्षा मागायला गेलो होतो, नंतर तुलादार वैश्य जो आहे तिच्याकडे गेलो होतो, हे ह्याला कसं माहीत? मग त्याने विचारलं की हे काका, हे तुम्हाला कसं माहीत आहे? एवढं ज्ञान तुम्हाला कसं झालं? हे बघ म्हणे, थोडं थांब म्हणे, आता माझा धंद्याची वेळ आहे, आता धंदा झाल्यानंतर तुला सांगतो म्हणे. बरं, मग थोडा वेळ थांबला तो. धंद्याची वेळ संपली. मग तो धर्मव्याध जो आहे कसाई, त्याने काय केलं, त्या कौशिक ऋषीपुत्रांना चल म्हटला माझ्या घरी, सांगतो म्हणे. मग घरी घेऊन आला. त्याचं घर इतकं सुंदर होतं की तुळशी वृंदावन होतं, अंगणामध्ये तुळशी वृंदावन होतं. आतमध्ये गेल्यानंतर देवघर होतं मस्त मोठं. आणखीन चौकडे असं भिंतीवरती देवाचे फोटो होते. आणि बस म्हणाला. मग त्यांनी बसवलं आणि सांगितलं, हे बघ म्हणे, माझा हा वडिलोपार्जित धंदा आहे, मला काहीतरी कमवायला पाहिजे. हां, कमवल्याशिवाय अन्न मिळत नाही, म्हणून मी हा धंदा करतो, माझा वडिलोपार्जित धंदा आहे म्हणून करतो. परंतु मी मांस भक्षण करत नाही. मी रोज देवाची पूजा करतो, सकाळी पूजा करूनच मी इकडे येतो व्यापार करण्यासाठी, मांस विकण्यासाठी. आणि वापस आल्यानंतर
माझे आईवडील वृद्ध झाले, त्यांची मी सेवा करतो. मी दुसरं काही करत नाही. सकाळी पूजा अर्चा करतो, मी माझा धंदा करतो मांस विकण्याचा, घरी येतो, आईवडिलाची सेवा करतो. हिच्याशिवाय दुसरं काही करत नाही. आता ही सिद्धी का प्राप्त झाली मला माहीत नाही, परंतु फक्त हिच्याशिवाय दुसरं काही करत नाही. मग त्या ऋषीपुत्राला फार आश्चर्य वाटलं की सिद्धी प्राप्त होणे, तपश्चर्या करणे हेच श्रेष्ठ नाही आहे. तुम्ही आपलं कर्तव्य, जे काही कर्तव्य दिलेलं आहे ते जर तुम्ही इमानी इतबारे जर केलात तर भगवान प्रसन्न होतात आणि तुम्हाला सिद्धी मिळते. काहीतरी विशेष गुण तुमच्यात प्राप्त होतात. सिद्धी म्हणजे विशेष प्रकारचे गुण असतात, तर ते प्राप्त होतात. तर अशा प्रकारची ही गोष्ट आहे. ही गोष्ट संपलेली आहे. या गोष्टीवरून काय बोध घ्यायचा? या गोष्टीवरून एक प्रथम बोध घ्यायचा की तुम्ही तपश्चर्या केली, तुम्ही काहीतरी गुण तुमच्यात प्राप्त करून घेतला, म्हणजे तुमच्यामध्ये शक्ती आली. आता शक्ती कशाची असते? शक्ती बऱ्याच प्रकारची असते. एक शारीरिक शक्ती असते, मल्ल असतात ना, ते शरीराची शारीरिक शक्ती असते. दुसरी का असते? धन, पैसा अडका असतो, तिची शक्ती असते. नंतर ज्ञान असतं, हुशार असतात, ज्ञानाची पण एक शक्ती असते. कुणाकडे सत्ता असते, त्या सत्तेची पण शक्ती असते, वैभव आहे. नंतर कुणाचं संघटना असते, बऱ्याच लोकांची संघटना असते, ती एक प्रकारची शक्ती असते. कौटुंबिक शक्ती असते. तर ह्या शक्ती ज्यावेळेस प्राप्त होतात, तुम्ही तपश्चर्या केलात, काहीतरी केलात आणि शक्ती प्राप्त केलात, त्या शक्तीचा उपयोग चांगला करायचा, वाईटसाठी उपयोग करायचा नाही. त्या ऋषिकुमारांनी काय केलं? त्या शक्तीचा उपयोग वाईटासाठी केला. त्यांनी क्रोधाने वर पाहिलं आणि त्या कबुतराला मारून टाकलं. म्हणजे त्याला एवढी शक्ती प्राप्त होती, त्या शक्तीचा तो चांगल्या प्रकारे उपयोग करू शकला असता, परंतु तो केला नाही. नंतर आता एवढ्या शक्त्या प्राप्त झाल्या, त्या स्त्रीला शक्ती प्राप्त झाली. नंतर ते तुळाधार वैश्याला शक्ती प्राप्त झाली की दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे ते जाणू शकत होते. नंतर ते धर्मव्याध, तो तर खाटी मांस विकणारा, त्यालासुद्धा शक्ती प्राप्त झाली. कशामुळे प्राप्त झाली? तो स्वतःचं कर्म, जे काही त्याला कर्म आहे, जे काही धंदा आहे त्यांचा, तो इमानीत बारे करायचा. म्हणून कर्तव्य आपलं जे आहे ते केलं की तुम्हाला शक्ती प्राप्त होते, भगवंताची कृपा प्राप्त होते आणि तुम्ही तुमचा उत्कर्ष करता. आता तुम्ही मुलं आहात, तुमचं पहिलं कर्तव्य काय? किंवा 2 कर्तव्य आहेत तुमचे. फक्त अभ्यास करणे आणि दुसरं पुष्कळ खेळणे. खेळणे कुठे? बाहेर जाऊन खेळायचं, घरात नाही. मर्दानी खेळ खेळायचे. या 2 गोष्टी लहान मुलांनी कराव्या की नक्की तुम्हाला यश मिळतं. समजलं ना? कराल ना? आणि शक्ती प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्याला मदत करायची, दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही. तुम्ही ज्यावेळेस आता मोठे व्हाल, ज्ञानी व्हाल, पंडित व्हाल, त्यावेळेस तुमच्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्याला मदत करण्यासाठी करायचा, दुसऱ्याला त्रास देण्यासाठी करायचा नाही आहे. ठीक आहे? जय सियाराम.